शरीराने परमार्थ केला पाहिजे ना, पण शरीराने परमार्थ करता करता त्या मनालाही परमार्थ करायला लावा. भगवंताची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. जी भक्ती तुम्ही करताय, जो परमार्थ तुम्ही करताय, तो देवापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही कसं जगावं, कसं वागावं, कशा पद्धतीने कार्य करावं, बरं का, याचं मार्गदर्शन आम्हाला संतांच्या कृपेने मिळत असतंय. म्हणून आम्ही संतांना शरण गेलो पाहिजे. सत्संगाचा महिमा अगाध आहे मौली. आपण नेहमी एक दृष्टांत ऐकत असतो. नारद मुनींना जेव्हा हा प्रश्न पडला, संतांच्या संघामध्ये काय सामर्थ्य आहे, भगवंताला विचारलं, देवा काय सामर्थ्य आहे सत्संगामध्ये, संतांच्या संघामध्ये? भगवंताने सांगितलं, नारदा ऐकायचं आहे का, पाहायचं आहे का? हो म्हणे, पाहायचं आहे. जरा मग समोर जी शेतीला कंपाऊंड केलंय त्या वहीवर, वयच म्हणतात ना इकडे पण, वहीवर एक सरडा आहे. त्या सरड्याला जाऊन विचार ना दादा, सत्संगाचा महिमा काय? जाऊन विचारलं सरड्याला. शब्द कुठे संपतात नाही संपतात. सरड्याने त्या नारद मुनींकडे बघितलं आणि आपला प्राण सोडला. नारद मुनी आले, संपूर्ण हकीकत सांगितली भगवंताला. भगवंता असं असं झालं. असं झालं का? समजलं का तुला संतांचा महिमा काय आहे? म्हणे नाही समजलं देवा. अरे मग त्या बाजूला एक झाड आहे, त्या झाडावर एक पोपट आहे, त्याला जाऊन विचार ना दादा, संतांचा महिमा काय, संत संघाचा महिमा काय आहे? ठीक आहे देवा, तुम्ही सांगताय म्हणून जातो. गेला, पोपटाला विचारलं. पोपटाने एक नजर टाकली, त्या नारद मुनींकडे दर्शन घेतलं, पाहिलं आणि त्याने सुद्धा प्राण सोडला. नारद मुनी देवाकडे आले, हात जोडले, देवा आता कुठे पाठवू नका, काय असेल ते तुम्हीच सांगा, बरं का. भगवंत म्हणतात, सांगून तुला कळेल की नाही कळेल, काही वेळेला प्रत्यक्षात दाखवावं लागते, तेव्हा माणसाचा विश्वास बसतो. सांगून लवकर विश्वास बसत नाही, बरं का. 2-3 वेळा तिने सांगितलं, इस्त्री आपली शॉक देते बरं का. रोज म्हणे मी इस्त्री करतोय, मला कधी शॉक दिली नाही, कधी करंट दिली नाही त्याने. तू कधीच्या खाली करायला घेतलं लगेच शॉक दिली तुला. बघू तर घरी कशी देते. लावली इस्त्री, त्याने थोडी गरम होऊ दिली. आले का नाही बघायला गेला. जो फेकला त्याला, फेकल्यानंतर बोलतो खरंच देते हो का. मग ती काय खोटं सांगत होती का? काही गोष्टी प्रत्यक्षात बघितल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय माणसाचा विश्वास बसत नाही. आमच्या जीवनात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत माऊली. सांगून किती कळतात, ज्ञानाने किती कळतात, अभ्यास करून वाचून किती कळतात, त्यापेक्षा अनुभवाने किती कळतात. आमचा अभ्यास असेल, आमचं पाठांतर असेल, आम्हाला ज्ञान असेल कदाचित, पण खरी अनुभवी माणसं माझ्या बाजूला बसलेली आहेत. अनुभवी माणसं, अनुभवाने श्रीमंत असलेली माणसं, अनुभवाने आपल्या जीवनाची वाटचाल करणारी माणसं. आणि म्हणून आमच्या तरुणांनी, आमच्यासारख्या तरुणांनी सुद्धा वृद्ध माणसांच्या जोडीला बसावं, त्यांचे विचार ऐकावेत, कारण ते अनुभवाचे विचार असतात. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान श्रेष्ठ असतंय. काय? पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान श्रेष्ठ असते माऊली. प्रॅक्टिकली असतंय ना, ते अनुभवलेलं असतंय. आणि म्हणून मग भगवंतांनी सांगितलं, नारदा बऱ्याच वर्षांनी एका राजाला पुत्र झालाय रे, मग जाऊन विचार ना त्याला, सत्संगाचा महिमा काय. नारद मुनी म्हणतात, देवा सरड्याचं कुणी नव्हतं रे देवा मला बोलायला, पोपटाचं कुणी नव्हतं मला विचारायला, पण देवा आता तुम्ही प्रत्यक्ष राजवाड्यामध्ये राजाच्या मुलाला, आणि ते पण कित्येक वर्षांनी झालेल्या मुलाला विचारायला सांगताय. हो, भक्त असा असावा ज्याचा देवाच्या वचनावर विश्वास असावा, अविश्वास नको. काय? देवाच्या वचनावर ज्याचा विश्वास आहे तो भक्त. बाकी फक्त बघतो, बघतो, बघत नाही बोलतो का मी, नुसतं पाहत राहतात बस, बघत.
किती विश्वास असावा आमचा देवावर, किती विश्वास असावा आमचा देवावर. संत म्हणतात, एखाद्या लहान मुलाला जर आम्ही घेतलं की नाही जवळ, तर ते असं मस्त की असतंय, अगदी गुंडच असतंय, आम्हाला आवडतंय ते, त्याला असं आम्ही हलवतो वगैरे असतं नाही का, पप्प्या घेतो 2-4 आणि मग त्याने हसावा खिदळावा म्हणून असं उंच उडवतो आम्ही त्याला. काय समजतंय? वास्तविक ज्या वेळेला आम्ही त्याला उंच उडवतोय ना, आमचे हात सुटले जातात ना, तेव्हा त्याने रडायला पाहिजे, पण ते हसतंय कारण त्याला माहिती आहे ज्याने उंच उडवलंय ना, झलकणाराही तोच आहे, सांभाळणाराही तोच आहे. आम्हीही देवावर अशा प्रकारे विश्वास ठेवला पाहिजे. जरी आमच्या आयुष्यामध्ये दुःख आलं, जी स्थिती असेल त्या स्थितीला, जी स्थिती आम्हाला प्राप्त झाली असेल त्या स्थितीला आमच्या मनामध्ये असा विचार पाहिजे, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. जे दिलंय ते देवाने दिलंय, आणि जर जे दिलंय ते देवाने दिलंय, मग ते सुख असो किंवा दुःख असो, ते सहन करायला, ते भोगायला, अर्थात त्याचा आनंद घ्यायला सुद्धा भगवंतच सामर्थ्य देणार आहे. भगवंतच सामर्थ्य देणार आहे. आणि भगवंताच्या वचनावर विश्वास, भगवंताच्या शब्दावर विश्वास. आणि म्हणून नारद मुनी गेले राजवाड्यामध्ये. जसं गेल्याबरोबर आदरातिथ्य केलं ना, अगदी राजाला आनंद झाला. तुमच्यासारखे संत आणि त्यांची चरण आमच्या अगदी ह्या राजवाड्याला लागले. धन्य झालो, पावन झालो, त्यांचं आदरातिथ्य केलं चांगल्या प्रकारे, बरं का. आणि सगळं काही झाल्यानंतर मग हळूच राजाने सांगितलं, महाराज तुमचं आगमन आज झालेलं आहे, आणि मला असं वाटतंय की आज मुलाचं नामकरण विधी आहे, तर तुमच्या हातून नामकरण विधी झाला तर बरं पडेल. नारद मुनी म्हणतात, याचीच वाट मी पाहत होतो, परंतु तो एकटा मला भेटला पाहिजे कुठेतरी. सांगितलं राजांना, राजसाहेब हो, मीही ऐकून आहे की बऱ्याच वर्षांनी तुम्हाला मुलगा झालेला आहे, त्याचं नामकरण विधी करूया का आपण? थांबेल मी, आपण करूया, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे. पण एक खोली अशी द्या, एक रूम असा द्या, एक 5 मिनिटासाठी फक्त, त्या ठिकाणी फक्त तुमचा मुलगा आणि मी असेल, बाकी कोणीही नाही. आणि राजाने संतच म्हटल्यानंतर मान्य केलं. नारद मुनी म्हटल्यानंतर काय, हा, एका रूम मध्ये, एका खोलीमध्ये त्या मुलाला ठेवला. महाराजांना सांगितलं, महाराज या रूम मध्ये जा, मुलगा आहे, तुम्हाला जे काही 5 मिनिटं जे काही करायचं बघा. नारद मुनी गेले. गेल्यानंतर दोन्ही हात जोडले, रामकृष्ण हरी, जय हरी, नारायण नारायण, बरं का. आणि भगवंताला जो प्रश्न विचारला, जो भगवंताने प्रश्न सांगितला कशा पद्धतीने विचारायचं, त्या पद्धतीने त्या मुलाला हात जोडून विचारला, दादा संत संघाचा महिमा सांग ना मला, सत्संगामध्ये काय सामर्थ्य आहे, किती पॉवर आहे, किती सामर्थ्य आहे, जरा सांग दादा. त्या मुलाने हात जोडले आणि तो मुलगा म्हणतोय, मौली 83,99,999 योनींमध्ये मी भटकत होतो. ज्या वेळेला मी सरड्याच्या योनीमध्ये होतो, त्या वेळेला तुमचा संग झाला, तुमचे चांगले विचार माझ्या कानावर पडले, तुमचं दर्शन झालं. त्या योनीतून तर मुक्त झालो, पण मधल्या कितीतरी योनी मी मुक्त झालो, आणि त्या अनेक योनी मुक्त होऊन मी पोपटाच्या जन्मामध्ये आलो. तुमचा संग झाल्यानंतर तीही योनी माझी, आणि त्याही योनीतून मी मुक्त झालो. त्याही योनीतून मुक्त झाल्यानंतर तुमचा परत परत मला संग झाला, तुमचे शब्द माझ्या कानावर पडले, परत परत तुमचं दर्शन झालं. आणि केवळ सत्संगामुळे, केवळ संतांच्या सामर्थ्यामुळे, केवळ संतांच्या दर्शनामुळे आज मी राजघराण्यामध्ये राजपुत्र म्हणून जन्माला आलेलो आहे. हा सत्संगाचा महिमा आहे, हे सत्संगाचं सामर्थ्य आहे. आता जरा राजाचा मुलगा पण बाजूला राहू द्या, थोडा वेळ जरा ती गोष्ट बाजूला ठेवू आपण. जरा आपल्या मनाला विचारा ना, संतांच्या संगतीला आल्यानंतर काही परिवर्तन होतोय का? स्वतःच्या मनाला विचारा, स्वतःच्या मनाला विचारा.
आमचं जगणं, वागणं, राहणं, कर्म, विचार, गुण, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या संघावर अवलंबून असतात. संघावर अवलंबून असतात. आजही कित्येक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतंय माऊली, एकाच मातेच्या उदरातून जन्मलेली 4 मुलं, पण 4ही मुलं एका विचाराची नसतात. गर्भात वाढवणारी माता एकच आहे ना, सांभाळणारी माता एकच आहे ना, संस्कार करणारा वडील, त्यांना मार्गदर्शन करणारे वडील, आई एकच आहे ना, तीच आहे ना. विचार भिन्न भिन्न का बरं? ते कोणाच्या जोडीला बसतात, कोणाचे विचार ऐकतात, कोणाचं मार्गदर्शन त्यांना आहे. संघाला खूप महत्व आहे मग, संघाला खूप महत्व. तुम्हाला व्यसनाधीन करणारे, नको तो नाद लावणारे, तुमचं जीवन बर्बाद करणारे, तुमचं आयुष्य बर्बाद करणारे, तुमचा संसार उद्ध्वस्त करणारे अनेक मित्र जवळ करण्यापेक्षा, अनेक मित्रांची संगत करण्यापेक्षा मोजके मित्र जवळ ठेवा, मोजक्या मित्रांची संगत करा, जे आम्हाला जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबा शिकवित येईल. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजशिव छत्रपतींचं चरित्र सांगतील आणि खऱ्या अर्थानं ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतील. त्या विचाराप्रमाणे आमचं जगणं वागणं होईल. असे मोजकेच मित्र असू द्यात, या जीवनाचं सार्थक होईल, या आयुष्याचं सार्थक होईल. सरडा परवडला दादा, सरडा परवडला. पशुपक्षी गुणवंत म्हटलेला आहे. एक दिवस तरी असा आहे की त्या दिवशी आम्ही कावळ्याची आतुरतेने वाट पाहतोय. इतर वेळेला दगडी मारतोय, ती बात वेगळी आहे. एक दिवस नाही, पूर्ण पंधारवाडा आहे पितृपक्ष. तुमच्या गावात जर 100 घर असतील ना, तर त्या 15 दिवसामध्ये एक ना एक दिवस तरी कोणाकडे तरी श्राद्ध कर्म असतातच असतात. प्रतिपदेला, द्वितीयाला, तृतीयाला, चतुर्थीला, पंचमीला, षष्टीला, सप्तमीला, अष्टमीला, नवमीला, दशमीला, एकादशीला, नाही द्वादशीला, त्रयोदशीला असणारच, चतुर्दशीला. काय बाबा, आमच्या गावातला एक तरी कोण ना कोण तरी त्या पंधरवाड्यामध्ये कावल्याची आतुरतेने वाट पाहत असतो. तुम्ही असं जगा, तुम्ही असं वागा की कधीतरी चांगल्या कार्यासाठी, चांगल्या कर्मासाठी आमची ही आतुरतेने कोणीतरी वाट बघितली पाहिजे, बघितली पाहिजे. काय माणूस बुद्धिवान आहे, सद्बुद्धी, चांगल्या प्रकारचे विचार माणसाला भगवंताने दिलेले आहेत. पण प्राण्या पक्ष्यांचा विचार करून आज माणसं परिस्थितीमध्ये येतात, आत्मस्थिती जाते, टेन्शन मध्ये येतात, विचारग्रस्त होतात माणसं. प्राण्या पक्ष्यांकडे पाहू, अनेक मांजरांना माणसं आडवी जातात, पण मांजरं 5 पावलं मागे येत नाहीत, उलट आरती त्या माणसापासून वाचावं म्हणून 10 पावलं अजून पुढे टाकतात आणि पळत जातात. कारण कधी दगड उचलेल सांगू शकत नाही. खरंय की गोड आहे? पण मांजर आडवी गेली म्हणून 5 पावलं मागे येणारी माणसं उठवणार नाही मी तसा, कोणाला नाव घेणार पण नाही, पण इथे आहेत. काय अरे, मांजर आडवे गेल्यानंतर जर आम्हाला 5 पावलं मागे यावं लागत असेल तर अजून आम्ही किती अज्ञानाच्या अधीन आहोत, आम्ही अजून किती अंधश्रद्धेच्या अधीन आहोत, हे आम्हाला कळलं पाहिजे. मुंगूस गेला की आनंद वाटतो. अरे बापरे, चांगला दिवस आहे आज, मुंगूस आडवा गेला. त्याला काय नाही फरक त्या मुंगसाला, तू गेला काय आणि अजून कोणी गेला काय, काही फरक आहे त्याला? कुत्री भुंकायला लागली जास्त प्रमाणात की हे 4-5 जण बसलेले असतात ना, हे गावाचा विचार करतात, कोण आजारी बरं जास्त. आपल्या गावात कोणाचा फॉर्म भरलाय बरं, फक्त सही करायची बाकी आहे. आणि ती जर घरात शेजारी रडायला लागली तर हा टेन्शन मध्ये येतो. आपल्याच घराकडे बघून रडतात. सगळ्यांची तब्येत बरी आहे ना? अरे काय अवस्था आहे.
स्वतंत्र दिले, जगण्याचं विशेष बुद्धी दिले. सगळ्यात श्रीमंत 83,99,999 योनींपेक्षा श्रीमंत कुठली योनी असेल, बुद्धिमान कुठली योनी असेल, तर हा नरदेह आहे. 84 लक्ष जीव योनी. सरळ परवडला, कारण तो रंग बदलतोय, पण ज्या फांदीवर जाईल त्याप्रमाणे, आणि त्याचे रंग दिसतात तरी, पण रंग बदलणारी माणसं नाही परवडली. काय मौली, एक वेळ बाहेरच्या प्राण्या पक्ष्यांच्या तावडीत जर एखादा माणूस सापडला तर त्याच्या बळाने तो सुटका करून घेतो, त्याच्या बुद्धीने तो सुटका करून घेतो. पण आज आम्हाला बर्बाद करणारे असे काही विषय आहेत, असे काही वासना आहेत, असे काही गुण आहेत, असे काही कर्म आहेत मौली, आमच्या अंतःकरणात आहेत, आमच्या मनात आहेत. त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. रावण जोपर्यंत व्यक्ती रूपाने बाहेर आहे ना, तोपर्यंत मारायला सोपा आहे. कंस जोपर्यंत व्यक्ती रूपाने बाहेर आहे तोपर्यंत मारायला सोपा आहे. पण आज तोच रावण कर्माच्या रूपाने, गुणांच्या रूपाने, विचारांच्या रूपाने एक नाही अनेक ठिकाणी, अनेक गल्लोगल्ली, अनेक गावांमध्ये, अनेक माणसाच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये विचाराने कार्य करतोय. त्या विचाराने कार्य करणाऱ्या रावणाला जर ठेचायचं असेल, त्या विचाराने कार्य करणाऱ्या कंसाला जर मारायचं असेल, त्या विचारांचा जर वध करायचा असेल, तर शस्त्राची नाही शास्त्राची गरज आहे. म्हणून आम्ही तुकोबांची गाथा वाचली पाहिजे, माऊलांची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, शांती ब्रह्मनाथ महाराजांचं भागवत नवे आम्ही जनाबाई, मुक्ताबाई, कांदोपत्र, बहिणाबाई वाचली पाहिजे. शास्त्राची गरज आहे. मारणार कोणाला तुम्ही? काम बर्बाद करणार आमच्या अंतःकरणात आहे, आमच्या मनात आहे. लोभ बर्बाद करणार आमच्या मनात आहे, अंतःकरणात आहे. क्रोध बर्बाद करणार आमच्या अंतःकरणात आहे, मनात आहे. मौली, कोणाला मारणार तुम्ही? रंग बदलणारे विषय आमच्या अंतःकरणात आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, द्वेष, भावना, कल्पना, इच्छा, वासना, ममता, तृष्णा सगळे आमच्या अंतःकरणात आहेत, मनात आहेत. मारणार कोणाला आणि कसं मारणार? सगळ्या प्राण्या पक्ष्यांकडून माणूस खेळ करून घेतो, पण माणसाकडून खेळ करून घेणारे माणसाला ओळखता येत नाही, हे दुर्दैव आहे. 60-60 हजार वर्षे तपश्चर्या केलेली असताना सुद्धा खेळ करून घेतला. तुमची तपश्चर्या किती, तुमची साधना किती, आणि आपली उपासना आणि देवपूजा काय आहे? काय देवपूजा आहे? काय नामस्मरण आहे आमचं? अभिमान बाजूला ठेवा, अहंकार बाजूला ठेवा, नम्रतेने परमार्थ करा. ज्या ठिकाणी तुम्ही परमार्थ करताय, ज्या ठिकाणी तुम्ही भक्ती करताय ना, नम्रता हा अलंकार जर तुमच्या इंद्रियांकडे असेल, सगळ्या इंद्रियांकडे असेल, तर बसल्या जागेवर तुम्ही सुखी आहात मौली. बसल्या जागेवर तुमचा परमार्थ पांडुरंग परमात्मा स्वीकारतोय मौली. तुम्ही केलेली भक्ती देवापर्यंत पोहोचते मौली, जर नम्रतेने कार्य केलं तर. पण अभिमान, अहंकार जर आमच्या अंतःकरणात भरला असेल तर परिवर्तन नाही. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, रंग बदलणारा सरळ परवडला, पण रंग बदलणारा माणूस नाही परवडला. कित्येकांची घरं बर्बाद करतो, कित्येकांचे कुटुंब बर्बाद करतो, कित्येक माणसांना बर्बाद करून ठेवतोय तो. त्याच्यातही परिवर्तन करण्याचं सामर्थ्य सत्संगामध्ये आहे. आम्ही संतांच्या संगतीला का राहावं? आम्ही संतांच्या संगतीला का बसावं? परिवर्तन करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य संतांमध्ये मौली, संतांमध्ये. एकदा काय संतांचा संग झाला ना की तात्काळ बदल होतो. जर होत नसेल तर आम्ही सर्वांगाने शरण जात नाहीत हे म्हणायला हरकत नाही. काय लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर किती वर्षांनी सोनं होते बरं लोखंडाचं? तात्काळ. नाही का मौली? तात्काळ. वर्षांनी, महिन्याने, तासाने नाही, तात्काळ. फक्त आम्हाला लोखंड होऊनच परिसाला स्पर्श करता आला पाहिजे. पित्तळ होऊन नाही, स्टील होऊन नाही. स्टेनलेस स्टील नाही चालणार तिथे, कॉपर नाही, तांबा नाही चालणार तिथे, लोखंडच पाहिजे. संतांना शरण जायचं आहे ना, सगळं बाजूला ठेवा. आपली संपत्ती, आपले साधन संपत्ती, आपले पैसा अडका, आपलं ज्ञान ही, अभ्यास, पांडित्य, वाचन, पाठांतर सगळं बाजूला ठेवा. संतांना शरण जाताना कोरे राहा, एकदम कोरे, कोरे करकरीत.
काय अगदी जर पाहायला गेलं तर सद्पात्रा वाचून सद्वस्तू टिकून राहत नाही. दूध जर आम्हाला टिकून ठेवायचं असेल, दूध जर आम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी आम्हाला दुधाचंच पातेलं लागतंय, दुधाचंच भांड लागतंय, दुसरं कुठलंही भांड चालत नाही. संतांचे विचार जर आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये टिकवून ठेवायचे आहेत, साठवायचे आहेत, तर त्यासाठी सर्वप्रथम आमचं अंतःकरण स्वच्छ पाहिजे, मन स्वच्छ पाहिजे, बुद्धीने त्याप्रमाणे कार्य केलं पाहिजे, चित्त त्याप्रमाणे कार्य करायला प्रवृत्त झालं पाहिजे, आणि मग ते कार्य इंद्रियांकडे पाहायला मिळतंय. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, आणि मग अहंकार, तो कुठला इंद्रियांकडे कार्य करणारा, ते कार्य आम्हाला पाहायला मिळतं. त्यासाठी आमचा स्वयंपाकरूम स्वच्छ पाहिजे. जर ओटीवर चांगले पदार्थ यावेत असं वाटत असेल तर किचन स्वच्छ पाहिजे. अंतःकरण सगळे इथे मौली, ओटात तेच ओठात. त्याच्यामध्ये एवढा बदल करून घेतला की सत्संग झाल्यामुळे, एक दर्शन झाल्यामुळे त्या योनीतून तो मुक्त झाला ना. किती काली, कधी काली रंग बदलणारा सरोड आपण बोलतो, पण तो माणूस खूप बदलला रे. पूर्वी कसा होता आणि आता माळ घातल्यापासून किती बदल झालाय त्याच्यात. फक्त शरीराला घालू नका, ऐका, माल फक्त शरीराला घालू नका. नुसती शरीराला जर माल असेल तर तो बोलतो सुद्धा कधी कधी पहिल्यासारखं होय ना. आता मालकरी झालं म्हणून ठीक आहे, तुम्ही जर गैरफायदा घेत असाल तर पहिल्यासारखा होईल. समजलं आता. म्हणजे अजून शरीरालाच माल आहे, शरीरालाच माल आहे, मनाला माल घाला, मनाला माल घाला. मनाशी टाकेले मागे मग गतिशी तोडणा नसे. मारुतीरायांचं स्तवन करत असताना आपण म्हणतो आमचं जीवन मनावर अवलंबून आहे माऊली. मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा. मन जीवींचे प्रधान, मन माझे नारायण. आधी मन गेली हाती, तोची गणराज गणपती. आधी मन गेली हाती, आधी मन गेली. आणि म्हणून कर्म जर इंद्रिय अधीन आहेत, इंद्रिय जर मनाधीन आहेत, तर त्या मनाला सत्संगाला बसवा, संतांच्या संगतीला आणा. काय परिवर्तन होत आहे? एकेकाळचा रंग बदलणारा सरोड पण पोपटासारखं बोलायला लागतो. आणि मग लोक म्हणतात, अरे याच्याकडे कधी आपण हे परमार्थिक विचार ऐकलेच नव्हते, पण काय बोलतोय तो. आता तिथेच थांबू नका, मग तिथेच थांबू नका. राजपुत्र म्हणून राजासारखं जर जगायचं, वागायचं असेल ना, तर पुन्हा सत्संग केला पाहिजे. संतांचे विचार आम्ही ऐकले पाहिजेत. आणि शेवटपर्यंत जर सत्संगाला राहिलो, संतांचे विचार जर आम्ही ऐकले, तर 100% आम्ही बसल्या जागेवर राजा आहोत. बरं का, बसल्या जागेवर आम्ही राजा आहोत. ज्याच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा लागला जातो, दीप प्रज्वलन केलं जात आहे, ज्याच्या घरामध्ये देवाला अगरबत्ती दाखवली जाते, हिंदू धर्माला मान्य असणाऱ्या एक तरी देवाचा प्रतिमा, एक तरी देवाचा फोटो ज्याच्या घरात आहे, आणि ज्याच्या घरात एक तरी ग्रंथ आहे, रोज सकाळ संध्याकाळ ग्रंथ वाचन केलं जाते, देवाच्या पुढ्यात हात जोडून उभं राहून देवाला प्रार्थना केली जाते, ज्याच्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं जातंय, त्यांच्याकडे आर्थिक बळ किती आहे, त्यांच्याकडे आर्थिक श्रीमंत किती आहे हे आम्हाला माहित नाही, त्याच्याशी गरजही नाही. पण अध्यात्माच्या दृष्टीने खरा श्रीमंत माणूस तो आहे, खरा श्रीमंत माणूस तो. बघा जरा, जमतंय का? ज्याच्या घरात दिवा लागत नसेल, ज्याच्या घरात अगरबत्ती दाखवली जात नसेल, ज्याच्या घरामध्ये आपल्या धर्माला मान्य असणाऱ्या एकही ग्रंथाचा फोटो, आपल्या एकही संताचा फोटो नसेल, एकही देवाचा फोटो नसेल, एकही ग्रंथ नसेल, ज्याच्या घरात भुकेल्याची भूक जाणली जात नाही, ज्याच्या घरात तहानल्याची तहान जाणली जात नाही, फक्त स्वार्थ आणि स्वार्थासाठीच जे घर जगलं जातंय, वागलं जातंय, त्याच्या घरात जेवण लांब गेलं, चहा लांब गेला, संत म्हणतात पाणी पण पिऊ नका. त्यांच्या विचारांचा दोष तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. पण ज्याच्या घरामध्ये सतत सत्संग आहे, संतांचे विचार ग्रंथ श्रवणाला मिळतात, संतांचे विचार ऐकायला मिळतात, बसा तिथे 2 घटका, तुम्हालाही संतांचे विचार ऐकायला मिळतील, तुम्हालाही संतांचे विचार ऐकायला. जगणं अतिशय सोपं आहे हो, जीवन अतिशय सोपं आहे, काय कठीण नाहीये, अगदी काही कठीण नाही. कठीण आपण करून ठेवलंय त्याला. लहान मुलाकडे बघा आणि जगा. काय आहे का द्वेष, मत्सर, तिरस्कार, त्यांची आमची भांडण आहे, त्यांच्या घरी जायचं नाही, जाऊन जेवून आल्यानंतर बोलते आई त्यांच्या घरी जेवलो, मग आई बोलते एक शब्द वापरून तिथे, तुला समजत नाही का त्यांची आपली
परत जर गेला, लहान मुलाकडे बघा आणि जगा. कारण भगवंताने निर्माण करताना भेद नाही ठेवला. जन्माला आलेल्या बाळाचं वजन किती बरं? 2 किलो, 2.5 किलो, जास्तीत जास्त 3 किलो, जास्तीत जास्त 3 किलो बरं का. मेल्यानंतर मरणोत्तर माणसाच्या शरीराची राख किती किलो बरं? फट्यांची राख बाजूला करा. 2, 2.5, 3 किलो. जन्माला येताना भेद नाही, मरणोत्तर भेद नाही. मध्ये जे वजन वाढतंय ना, ते वजन वाढवणारे बरेच असतात. बराच वजनी माणूस आहे तो, त्या माणसाचं खूप वजन आहे. तुमचं जे वजन असेल ना, ते धर्म कार्याला वापरा, भगवंताची कृपा तुमच्यावर होईल. पण तुमच्या वजनाचा वापर जर तुम्ही गोर गरिबाचं शोषण करण्यासाठी कराल, अधर्म करण्यासाठी कराल, अनितीने वागण्यासाठी जर कराल, तर ते वजन तुमचं कधी जाईल आणि कुठे जाईल पत्ता लागणार नाही. भगवंताने जी कला गुण दिलेले दादा, धर्म कार्यासाठी त्याचा वापर करा, देव कार्यासाठी त्याचा वापर करा. नरदेह मिळालेला आहे आम्हाला. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर नरदेह मनुष्यदेह. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी 8व्या अध्यायातील ओवी क्रमांक 68 काय म्हटलेलं भगवंत या ठिकाणी? म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत असते, जे मोकळी ती देहाती ती मीची होती. आणि याच अध्यायामध्ये पुढचा श्लोक आहे, श्लोक क्रमांक 6. यम यम वापीश्वरं भावं त्यजत्यन्ते कलेवरं तम तमेवेंति कोणते सदा तद्भाव भावितः. तेवी जितीनी अवसरे जे आवडणे जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तो. आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होते, आसक्ती निर्माण होते, ज्याची आम्हाला सतत सतत आठवण असते ना, तीच आम्हाला मरणाच्या वेळी आठवते. आणि जे आम्हाला मरणाच्या वेळी आठवते, आम्ही मरणोत्तर त्यालाच प्राप्त होत असतो. म्हणून आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. धर्म कार्य करत असताना पहिली गोष्ट लक्षात ठेवा, अभिमान अहंकार येता कामा नये. ज्ञानाचा, पांडित्याचा, तुमच्या अभ्यासाचा, तुमच्या पाठांतराचा अभिमान जर तुम्हाला स्पर्श करत असाल, आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी काहीही मिळणार नाही. परमार्थ करताय हा तुमचा भ्रम असेल बरं का. समोरच्या माणसाच्या कपाळाला टिळा आहे ना, हे महत्वाचं आहे. तो लाल आहे, काळा आहे, शेंदूर लावलाय, अष्टगंध लावलाय, गंधगोळी लावले, चंदन लावलंय, बघू नका, आहे हे महत्वाचं आहे. आणि असावा तो अधिकार आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे. आम्ही तर स्वाभिमानाने सांगतो, आमच्या आजा पंजांनी जर सर्वात मोठी श्रीमंती जर आमच्यासाठी कुठली ठेवली असेल कमवून, तर आज आम्ही जो आमच्या कपाळाला टिळा लावतोय ना, ही सर्वात मोठी श्रीमंती आमच्या आजा पंजांनी आम्हाला दिलेली आहे. सगळ्यात मोठी श्रीमंती दिलेली आहे. काय धर्मकार्य करत असताना कुठलाही ग्रंथ का नाही होईना, ज्ञानेश्वरी असू द्यात, भागवत गाथा, गीता, दासबोध, हरिपाठ ग्रंथ जो असेल तो, पण घरात पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे. तुम्ही मुलांसाठी संपत्ती कमवाल ना, भरपूर कमवा, नीतीने, धर्माचरणाने, धर्माने भरपूर कमवा. पुरुषार्थाचे 4 भाग आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पुढचे 3 साधत असताना पहिला विसरता कामा नये. काय? पुढचे 3 साधत असताना, अर्थ, काम, मोक्ष साधत असताना धर्म विसरू नका. आणि त्या धर्माची ओळख करून देताना 3ऱ्या अध्यायातील 80वी ओवी काय? देखा अनुक्रमा आधारे स्वधर्मो जो आचरे, तो मोक्ष देणे व्यापारी निश्चित पावे. त्याच अध्यायातली पुढे एक ओवी आहे, अगा स्वधर्मो हा आपला जरी का कठीण झाला, तरी हाची अनुष्ठेला भला देखे, तरी हाची अनुष्ठेला भला देखे. धर्मकार्य बंधारे जे असतात ना, मोठमोठे तलाव बंधारे जे असतात ना, पाणी साठवण्यासाठी त्या ठिकाणी बांध घातला जातो. बरोबर आहे की नाही? पाणी साठवण्यासाठी बांध घातला जातो. आता आपल्या जवळच असलेलं बारवी धरण, बरं का, किती मोठा बांध आहे बरं तो, बरं का. पण काल मी काहीतरी न्यूजला
बातम्यांना वाचलं की बारवी धरणाचे अमुक अमुक दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि खालच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. ऐका, जेवढी कॅपॅसिटी आहे ना तेवढंच पाणी साठवून ठेवा आणि नंतर दरवाजे उघडता आले पाहिजेत. उलथावान पाहिजे, उलथावान पाहिजे. ज्याच्याकडे आर्थिक बल आहे ना माऊली, त्याने धर्मकार्यासाठी पुढे सरसावलं पाहिजे, पुढे मदत केली पाहिजे. गावामध्ये एखादा हरिनाम सोहळा असेल तिथे पंगत द्या, पुण्य लाभेल तुम्हाला. गावामध्ये हरिनाम सोहळा असेल, चांगल्या प्रकारे धर्मकार्य असेल, तिथे सहकार्य करा. धर्मकार्य करणाऱ्या माणसाला सहकार्य करा. धर्मकार्य करणाऱ्या माणसाला जर विरोध करत असाल तर ते पाप तुम्हाला भोगायचं आल्याशिवाय राहणार नाही माऊली. धर्मकार्य करणाऱ्या त्या धार्मिक कार्यक्रमाला जर तुम्ही विरोध करत असाल तर ते पाप तुम्हाला भोगायचं आल्याशिवाय राहणार नाही. कारण या कलियुगामध्ये आज पैशाने श्रीमंत होणारी माणसं आपण अनेक पाहतोय, अनेक मार्ग पाहतोय आपण पैशाने श्रीमंत होण्यासाठी. पण हे विचार, ही संस्कृती आणि हे संस्कार जर टिकवायचे असतील ना माऊली, तर त्यासाठी आम्ही अखंड काय केलं पाहिजे? धर्मकार्य केलं पाहिजे. धर्मकार्य करणाऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. तुम्ही जगताय, जगण्याचा अशा अपेक्षा प्रत्येकाला असते. प्रत्येक जण जगण्यासाठीच धडपड करत असतो, धावपळ करत असतो. तुम्हीही जगा आणि इतरांना